नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल होत आहेत किरण पाटील. अजूनही मॅच ऑन आहे, सामना संपलेला नाहीये. संघर्ष मैदानामध्ये सुरू असताना आपण पाहतोय सध्या हे 4 कॅमेरा अँगल्स तुम्हाला बघायला मिळतात. संपूर्ण आमचे माऊली प्रसादला इव्हेंट्स ही स्पर्धा अध्यक्ष चषक सक्सेसफुल करण्यामध्ये त्यांचंही तेवढंच मोलाचं योगदान राहिले. त्यांचंही देखील विशेष आभार आम्ही मानू. समीर शेठ पाटील साहेबांनी पाहिलेले देखणं स्वप्न स्पर्धा सध्या यशस्वीरित्या आपण पाहू शकाल. पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सन्मान्य समीर शेठ पाटील. अध्यक्ष चषक 2026 काही मिनिटं बाकी राहिलेत. स्पर्धेच्या एंडिंगवर आपण आलो. 12 बॉल 33 धावांची गरज आहे. संदीप पाटील पहिला बॉल स्विंग अँड मिस. अमन गायकवाड जो ऑन सेकंड इन कडे आता रिक्वायर्ड रन रेट थोडं वाढत चाललाय, परंतु सामना अजूनही बाकी आहे. 1-2 फटके नेरे टीमला माहिती आहे मॅचचं कायापालट करू शकतो. दिशा परिवर्तन या सामन्यामध्ये होऊ शकते, कारण क्रिकेट खेळ कधी कोणाच्या बाजूने झुकेल कधी रंग बदलेल याचा नेम नाही. 11 बॉल 33 हवेत बॉल फिल्डरना टिपलाय. सुरक्षित हातामध्ये हा झेल आणि अगदी परतावा लागेल खेळाडूला. वर टोटल बघा मिळतं. सध्या विकेट्स गमावले टीमनं 4. किरण पाटील मैदानामध्ये आणि आता विघ्नेश आलाय. संदीप पाटील बघा पुन्हा एकदा हातभर बॉल वॉलन टर्न करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये संदीप पाटील मध्ये आणि ती सध्या त्यांनी गोलंदाजीतून पेशकश केली आहे. धावसंख्या टोटल बोर्डवर बघा मिळतं 24 धावा ऑन बोर्डवर आहेत. 57चं टार्गेट आणि विघ्नेश ऑन सायकल कडे 9 बॉल 33 पाहिजेत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. तुम्ही सफल झाला नाही तर संदीप पाटील सारखा खेळाडू तुम्हाला कधीच मोठे फटके खेळू देणार नाही, कारण मोठा टर्न आहे. 1-2 इंच नाही तर मला वाटतं जवळपास 1-1.5 फूट टर्न तो करतो. त्यामुळे लगातार 4 डॉट बॉल आलेत, त्यामध्ये 1 विकेट. 8 बॉल 33 सध्या समीकरण बाकी आहे. यावेळी शॉर्ट लेंथ होती, हुक करता आलेला नाहीये बॅटरला आणि तिकडे थोडं तू मी सुरू असताना आला. याच दरम्यान आणखीन 1 डॉट बॉल. 5 बॉल डॉट आले संदीप पाटीलच्या या ओव्हरमध्ये. का मेडनवर बघा मिळेल या महत्वाच्या टप्प्यात. 7 बॉलमध्ये 33 धावा पाहिजेत चॅम्पियन पदक उचलण्यासाठी. सात बॉल 33. बडेनोर येईल का? बॅटर तयार. पंच जागेवर स्थिर आहेत आणि आलाय डॉट बॉल. लगातार 2 मॅचेस मध्ये शिवकर संघाच्या 2 गोलंदाजांना मॅडनवर फेकल्यात. मागील मॅच मध्ये होता सुमित ढवळे ज्यानं 4 विकेट घेत असताना अगदी मॅडनवर फेकलं होतं.